पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबरला. प्रश्न 2. जगातील सर्वात तरुण FIDE रेटेड बुद्धिबळपटू कोण? तर त्याचं उत्तर आहे सर्वोज्ञ सिंग कुशवाह. प्रश्न 3. बोधी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 8 डिसेंबरला. प्रश्न 4 पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFने जगातील सर्वात मोठ्या रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून कोणत्या प्रणालीची यादी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसची. प्रश्न 5. आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धेचे कोणते संस्करण आयोजित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 33वे. प्रश्न 6. भारत सरकारने 2030-31 पर्यंत तेलबिया उत्पादनाचे लक्ष्य किती ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे 69.7 मिलियन टन. प्रश्न 7 पाहूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. ISSF विश्वचषक 2025च्या अंतिम फेरीत भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 6 पदके. प्रश्न 8. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेचे UNEA 7 अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे नैरोबी येथे. प्रश्न 9. पेटा इंडियाच्या 2025च्या वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे रवीना टंडन यांची. प्रश्न 10 पाहूया. टाटा लॉकहीड मार्टिन भारतात C-130J सुपर हर्क्युलिससाठी नवीन MRO सुविधा कुठे स्थापित करेल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू येथे. प्रश्न 11. अमित शाह यांनी बनास डेअरीचे बांधलेल्या नवीन बायो CNG आणि खत प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 12. ग्लोबल ह्युमन सोसायटीच्या ॲनिमल वेलफेअर अवॉर्डचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे अनंत अंबानी. प्रश्न 13 पाहूया. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर च्या प्रसिद्ध अहवालानुसार नोव्हेंबर 2025 मध्ये कोणते शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे गाझियाबाद. प्रश्न 14. SIR अंतर्गत मतदार यादी पूर्णपणे डिजिटलायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य. प्रश्न 15 पाहूया. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि भारतात चिप्सचे उत्पादन असेंबल करण्यासाठी कोणी सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंटेलने. प्रश्न 16. 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंसाठी प्रोजेक्ट महादेव कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. काल झालेले चालू घडामोडीचे रिव्हिजन. प्रश्न 1. जगातील सर्वात तरुण महिला सेल्फ मेड अब्जाधीश कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे लुआना लोपेस लारा. प्रश्न 2. 2025ची F1 ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे लँडो नॉरिस यांनी. प्रश्न 3 पाहूया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान रेलॉस करार झाला? तर त्याचं उत्तर आहे रशिया आणि भारत देशादरम्यान. प्रश्न 4. 2025-26चा AIFF सुपर कप कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे FC गोवाने. प्रश्न 5. कोणत्या भारतीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यातील. प्रश्न 6 पाहूया. ॲडमिरल कप 2025चे आयोजन कोण करेल? तर त्याचं उत्तर आहे भारतीय नौदल अकॅडमी. प्रश्न 7. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 5 डिसेंबरला. प्रश्न 8. भारताने त्यांच्या नवीन वाणिज्य दूतावास इमारतीचे अधिकृत उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे शांघाई येथे. प्रश्न 9 पाहूया. भारत नेपाळ सांस्कृतिक महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 3री आवृत्ती. प्रश्न 10. भारत दॅट इज इंडिया रिक्लेमिंग अवर रिअल आयडेंटिटी हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे अभिजित जोआग यांनी.
प्रश्न 11. भारत सरकारने 8वी आर्थिक जनगणना ईसी करण्याची घोषणा कधी केली? तर त्याचं उत्तर आहे 2027ला. प्रश्न 12 पाहूया. क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये 20,000 धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा. प्रश्न 13. कोणाचे लिहिलेले द 11th अवर अ क्विंटेट ऑफ स्टोरीज हे पुस्तक प्रकाशित झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे सलमान रश्दी यांचे. प्रश्न 14. कोणती बँक भारतातील पहिली पेमेंट बँक बनली जिला RBI कडून स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित करण्यासाठी स्वतः मान्यता मिळाली आहे? तर त्याचं उत्तर आहे फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडला. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या ऑस्ट्रेलियन विद्यापीठाला भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी आशयपत्र देण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यू साऊथ वेल्थ विद्यापीठाला. प्रश्न 16. अलीकडेच निधन झालेले कल्याण चॅटर्जी कोण होते? तर त्याचं उत्तर आहे अभिनेता. प्रश्न 17. 2025च्या ISSF विश्वचषक अंतिम फेरीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सिमरनप्रीत कौरने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 18 पाहूया. वाघांचे पहिले आंतरराज्यीय हस्तांतरण कोणत्या राज्यात होणार? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 19. बनास डेअरीच्या बायो CNG प्लॅन्टचे उद्घाटन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 20. टॅक्स प्रज्ञा हा AI चलित प्लॅटफॉर्म कोण लॉन्च करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे डेलॉइट हे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.